अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरातील कार्यक्रमात महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते स्वच्छ एमआयडीसी सुंदर एमआयडीसी अभियान तसेच पानपोईचे उद्घाटन करण्यात आले। अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरातील कारखानदार व उद्योजकांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात सोलापूर महापालिकेचे महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते स्वच्छ एमआयडीसी सुंदर एमआयडीसी अभियान तसेच पानपोईचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, महेश देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, नगरसेवक तथा सोलापूर शहर भाजप अध्यक्षा रोहिणी तडवळकर, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच तिलोकचंद कासवा, अध्यक्ष एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशन सोलापूर, पेंटप्पा गड्डम, अध्यक्ष सोलापूर यंत्रमाग धारक संघ, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी, ज्येष्ठ नेते रामचंद्र जन्नू, संजय साळुंखे, निलेश पोपलिया, अंबादास बिंगी, नगरसेवक अजय पूनम, अक्षय अंजिखाने, प्रमोद दरगड, नितीन कारवा, संगीता दायमा, कृष्णा दायमा उपस्थित होते। यावेळी बोलताना महापौर विनायक कोंड्याल यांनी एमआयडीसी परिसराच्या विकासासाठी शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी पायाभूत सुविधांसाठी दिलेल्या 50 कोटी रुपयांच्या निधीबद्दल आभार व्यक्त केले। तसेच महानगरपालिकेच्या माध्यमातून एमआयडीसी परिसरासाठी दरवर्षी 4 कोटी रुपयांचे बजेट ठेवले जाईल असे त्यांनी सांगितले। या ठिकाणी मेंटेनन्स असेल किंवा सुविधा देण्याच्या ज्या बाबतीत असेल तर आपल्याला महानगरपालिकेचं या ठिकाणी दर वर्षाला किमान 4 कोटी रुपये आपल्याला या ठिकाणी ठेवलं पाहिजे। कारण का एमआयडीसी म्हणून आपल्याला 90% रेव्हेन्यू हा आपल्याला एमआयडीसी म्हणून मिळतो। सोलापूर शहरातला सर्वात जास्त टॅक्स देणारा हा जो आपला एमआयडीसी इंडस्ट्रियल एरिया आहे तो आपल्या महानगरपालिकेला कर भरतो आणि त्या कर रूपी आपण काय ना काय सोय केली पाहिजे हे निश्चित या ठिकाणी सांगू इच्छितो। कारण अनेक व्यापारी असतील, अनेक बाहेरचे जे उद्योजक असतील ते या ठिकाणी कारखानदारांना भेटी देत असतात आणि त्या जबाबदारीची जाण ठेवत निश्चित येणाऱ्या काळामध्ये आपले जे टेक्सटाईलचे प्रश्न असतील, गारमेंटचे प्रश्न असतील, तसेच आपले उद्योगाचे अनेक प्रश्न आहेत त्या ठिकाणी निश्चित आपण त्यांना वाचवण्याचं आपण या ठिकाणी काम करणार आहे। कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक तथा भाजप उपाध्यक्ष श्रीनिवास दायमा यांच्या वतीने करण्यात आले होते। कार्यक्रमाला परिसरातील उद्योजक, कारखानदार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।